सोलापूर बाजार समितीच्या निवडणुकीचे पडघम वाजले आहेत। आज सुभाष देशमुखांनी आपली भूमिका जाहीर केली। मी भाजपचा कार्यकर्ता आहे, मी पूर्ण ताकदीनं निवडणूक लढवणार असल्याचं देशमुख यांनी जाहीर केलं। तसंच त्यांनी सचिन कल्याण शेट्टी यांच्याकडे बाजार समितीची धुरा दिल्याच्या विषयावरही आपली भूमिका स्पष्ट केली। बघा काय म्हणाले सुभाष देशमुख। मी भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे। भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याला तिकीट मिळावं, भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते उभा राहावेत म्हणून भारतीय जनता पक्ष म्हणून मी उभा राहणार आहे। कोण आलं त्यांच्यासह, कोणी नाही आलं त्यांच्याकडे। एकत्र करून भारतीय जनता पक्ष वरिष्ठांकडून या बाबतीत काय बोलणं झालंय? वरिष्ठांची मला जी अशी कुणाची चर्चा नाही। भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यावर लढवायचं असं आम्ही सगळेजण जर लढवलं तर वरिष्ठांचं काही म्हणणं नसतं। म्हणजे येणारं बाजार समितीचं नेतृत्व सचिन दादांकडे जाते अशी चर्चाला जे आहे ते उदाहरण आहे। या चर्चेकडे कसं पाहताय? नेतृत्व कुणाकडे जायचा हा विषय भारतीय जनता पक्षात गौण असते। पण मला असं वाटतं की तुम्हाला जर माहिती मिळाली असेल तर ते बी मला सांगा, कुणी सांगितली ती मला शोध घेतो। तुमच्या त्या काय सूत्र ते सापडत नाही, ते त्यामुळे ती अडचण नाही। विनाकारण घेतल्यामुळे मग काय तर गेल्या वेळेस ना आपण स्वतंत्र पॅनल मी म्हणलं आम्ही कधी पण जिल्हा मध्यवर्ती बँकेला सुद्धा खासदार असताना, आमदार असताना एकटा लढलो। माझं मत मला पाहिजे होतं म्हणून मी लढलो। ह्यावेळेस तसं काय? ह्यावेळेस मी काय सांगितलं, त्यावेळेस पूर्ण ताकदीने लढणार। मी कधी पण ताकदीनंच लढतो। मी असं लिहाचा प्याचा तडजोड करत नाही मी कधीच कोणाशी, अजिबात। जर विरोधात जर आपल्याच पक्षातले काही लोक सगळे विरोधात असू दे। मागच्या वर्षी विरोधात होते की पक्षातले अधिकृत होते की मी भारतीय जनता पक्ष म्हणूनच लढणार। थँक्यू सो मच।